उन्हाळा चालू झाला की जेवण जात नाही. जेवण चांगलं जाण्यासाठी खास चटणी केली. कैरीची चटपटी चटणी असली की 4 घास नाही नाही म्हटलं तर जास्तच जातात. इथे मी एक कैरी घेतली, तिला कापून घेतली. कैरीमधला बीचा भाग किंवा कोयचा भाग काढून घेतला आणि कैरी स्क्वेअरमध्ये कापून घेतली. तिला मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घातली आणि एकदा मिक्सरला फिरवून घेतली. छान अशी भसरटच वाटली. त्यामध्ये बेडगी मिरची भिजवलेली घालून घेतली. 4 ते 5 बेडगी मिरच्या मी घालून घेतल्या. चटणी तिखट होण्यासाठी 5 ते 6 लाल मिरच्या घालून घेतल्या आणि 6 ते 7 लसूण पाकळ्या घालून घेतल्या आणि चांगली मिक्सरला बारीक वाटून घेतली, पाणी न घालता. कढई नॉर्मल गरम केली, त्यामध्ये तेलाची एक धार सोडली आणि चटणी तेलामध्ये घालून घेतली. थोडंसं चवीनुसार मीठ घालून घेतलं आणि चटणीमध्ये एकत्र करून घेतलं. कढईवर झाकण ठेवलं आणि चटणीला वाफ दिली आणि त्यामधलं थोडंफार पाणी होतं तेही आटून घेतलं. त्यामुळे चटणी चांगली कोरडी फडफडीत झाली. गॅस बंद करून घेतला आणि चटणीला चांगली गार करून घेतली. ही चटणी आपण स्टोअरही करू शकतो. नाही नाही म्हटलं तर 2 आठवडे सहज टिकेल. संपूर्ण रेसिपी बघायची असेल तर खाली दिलेल्या त्रिकोणावर क्लिक करा.